राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी यांचे सोमवारी सकाळी बंगळुरू येथे निधन झाले। ते 81 वर्षाचे होते। त्यांनी सोमवारी पहाटे 5 वाजता बंगळुरू येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। त्यांच्यावर राष्ट्रोत्थान रुग्णालयात उपचार सुरू होते। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय संघटन मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकारवाह या पदाची जबाबदारी ते पार पाडत होते। निधनानंतर त्यांचे पार्थिव पुण्यात अंतिम दर्शनासाठी नेण्यात आले, मोतीबाग संकुलात ठेवण्यात आले आहे। आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत संघ योजनेतून बाहेर पडणाऱ्या मदनदास देवी या पहिल्या प्रचारक होत्या। ते अनेक वर्ष परिषदेचे संघटन मंत्री होते। 90च्या दशकात त्यांनी संघाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सुरुवात केली। मदनदास देवी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय। PM मोदींशिवाय केंद्र सरकारच्या अनेक मंत्र्यांनीही मदनदास देवी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि इतर अनेकांचा समावेश आहे। मदनदास देवी हे चार्टर्ड अकाउंटंटमध्ये सुवर्ण पदक विजेते होते। त्यांना हवे असते तर ते त्यांच्या CA प्रोफाईलमध्ये प्रगती करू शकले असते आणि करोडोंची कमाई करू शकले असते आणि विलासी जीवन जगू शकले असते। मात्र त्यांनी देशासाठी काम करण्याचा निर्णय घेतला होता। मदनदास देवी कठोर शिस्तीसाठी ओळखले जात होते आणि एक कुशल संघटक होते। त्यांनी तयार केलेले अनेक कार्यकर्ते आज RSS, भाजपसह संघाच्या अनेक सहाय्यक संघटनांमध्ये कार्यरत आहे। सर्वांना विनंती, त्यांचे दर्शन झाले आहे।